देव देश धर्मासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा हा केवळ पुतळा नसून त्यांनी स्वराज्यासाठी निर्माण केलेल्या इतिहासाचे स्मरण आणि स्वाभिमानाची शिकवण देणारे स्मारक ठरले, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले। इचलकरंजी महापालिकेच्या वतीने कॉम्रेड केएल मलाबादे चौक सुशोभीकरण अंतर्गत साकारण्यात आलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा अर्थातच श्री शंभू तीर्थाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। या प्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते। भगवे झेंडे, भगव्या टोप्या, भगवे फेटे आणि परिसराची केलेली भगवी सजावट यामुळे संपूर्ण परिसर भगवामय होऊन गेला होता। प्रारंभी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री शंभू तीर्थांच्या कोनशिलचे अनावरण करून रिमोटद्वारे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरील अनावरण हटवत लोकार्पण करण्यात आले। त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संभाजी भिडे गुरुजी यांचा मोरपिसांचा हार आणि छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला। ते म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने शहरात भगवे वादळ अवतरले आहे। हे पुण्यकाम माझ्या हातून करण्याची संधी दिल्याबद्दल मी इचलकरंजीकरांचे आभार मानतो। शंभू तीर्थाचा परिसर शासनाच्या निधीतून विकसित केला असला तरी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा उभारणीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा ठरला आहे। त्यामुळे हा पुतळा शासनाचा नसून तो सर्वसामान्य रयतेचा आहे। आजपर्यंत छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न झाला। सीबीएसई अभ्यासक्रमात केवळ एक परिच्छेद छत्रपतींचा इतिहास तर 17 पानांवर मोगलांचा इतिहास मांडला गेला होता। मात्र केंद्रातील मोदी सरकारने यात बदल करत तब्बल 21 पानांचा छत्रपतींचा इतिहास मांडला आहे। छत्रपतींच्या निधनानंतर महाराष्ट्र काबीज करू अशी धारणा बनलेल्या औरंगजेबाची कबर याच महाराष्ट्रात मराठ्यांनी खोदली, हा इतिहास आहे। स्वार्थासाठी संभाजीराजेंना दगाफटका झाला नसता तर आज आपल्या देशाचा इतिहास वेगळाच दिसून आला असता। हिंदुत्व जागृत ठेवण्यासाठी जातीपातींच्या भिंती तोडून सर्वांना एकत्र येणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले। प्रारंभी आमदार राहुल आवाडे यांनी स्वागत करताना छत्रपती संभाजी महाराज पुतळा लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने भगवे वादळ निर्माण झाले आहे। हा केवळ लोकार्पण सोहळा नसून तो लोकोत्सव बनला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या डाव्या बाजूस लोकराजा छत्रपती शाहू महाराज आणि उजव्या बाजूस धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा असा अनोखा योग जुळून आला आहे। धर्मवीर संभाजी महाराज यांचा पुतळा याच ठिकाणी व्हावा यासाठी माजी मंत्री प्रकाश आवाडे हे सातत्याने आग्रही होते आणि सर्वांच्या सहभागातून तोच या ठिकाणी उभारण्यात आला। या सोहळ्यासोबत विविध विकास कामांचा लोकार्पण हे सर्व आत्ताच्या राजकारणामुळे शक्य झाल्याचे सांगितले। आभार माजी मंत्री सुरेश हळवणकर यांनी मानले। मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहिलेले उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यासपीठावरून सूत्रसंचालनाची भूमिका वठवत कार्यक्रम आटोपशीर व वेळेत पार पाडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली। छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांची पताका गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी हे अटकेपार नेते आहेत। त्यांच्याच विचाराने तरुण पिढीला छत्रपतींचा इतिहास समजत असल्याचे त्यांनी नमूद केले। या प्रसंगी खासदार धैर्यशील माने, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने, माजी मंत्री प्रकाश आवाडे, महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, गजानन महाराज, प्रसाद जाधव, मंगेश मस्कर, अरविंद माने आदींसह मान्यवर इचलकरंजी शहर व परिसरातील शिवभक्त हजारोंच्या संख्येने उपस्थित होते।